तांडा यांचा शेवा आणि आसाराम सकाराम गोळे पारवाडी हिंगोलीकरांचा पब्लिक किंग साजनची गाडी असा या मैदानातला गडी क्रमांक 15 पळतोय सुटतोय आणि 15 मध्ये लढत पाहायला मिळणार आहे 2 गाड्यांमध्ये. हा 3 गाड्या सुटल्यात. या अशोकराव गती घ्या. चला अशोक गती घ्या. विजय गाडा मालक तेजकर संपर्क साधा. हा विजय बैलगाडी मालक हळूहळू स्टेजची वाट धरा. बैलगाडी मालक हा गोपाळ ड्रायव्हर आपल्याला शेवटची वार्निंग आहे. गोपाळ हन्नूर केसरी मैदान झालं. त्या मैदानामध्ये वैभव ड्रायव्हरची काय अवस्था बघितली का? हाडं मोडली. आता खाटावरती पडून आपल्याला जर ते काय हवं वाटत असेल तर अजून 2 बरं काय गोपाळ ड्रायव्हर. हा घ्या गड क्रमांक 15 लावून घ्यायचा आहे. घ्या गती घ्या. गड क्रमांक 15 सुटतोय. असं एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं संत भगवान केसरी मैदान मोजे वांगदेवीकरांचं मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक 15 सुटतोय. आणि बैलगाडी मालक ड्रायव्हर आमच्या बोलण्याचा जर राग येत असेल तर अजून 2-3 उभा राहावा, कारण तुमच्या घरची वाट बघतायत. याचा विचार असू द्या. आपण जर मेला गेला तर घरच्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. घ्या गती घ्या. अरे गरीब घरातलं पण तो ऐकायला पाहिजे त्यांनी. हा घ्या गती घ्या. झेंडा पंच काय होतो? सुटला गड क्रमांक 15 पळतोय. 15 मध्ये लढत चालू आहे. सुंदर गाड्या पाहतात. सुंदर गाड्यामध्ये लढत चालू आहे. मधल्या अचरांना सुंदर आणि लक्षा पळतोय. पलीकडे शेवा पळतोय. अतिशय सुंदर अलीकडे सुंदर पळतोय. अतिशय सुंदर परंतु बाजी मारली हिंगोलीकरांच्या शेवा आणि साजननं. ज्यानं परवा मैदान गाजवलं परभणीला त्याच साजन परत एकदा मैदानामध्ये बाजी मारली का? गड क्रमांक 15चा निकाल तास क्रमांक 3 वरून बैलगाडी जो सेवालाल महाराज प्रसन्न अनिल अशोक राठोड केळवाडी तांडा यांचा शेवा आणि आसाराम सकाराम गोळे पारवाडी हिंगोली यांचा साजन आणि रामजी घुगे भाजपा तालुका अध्यक्ष औंढ नागनाथ यांचा साजन. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर गाडी साजन आणि शेवाची गाडी सीमेला पात्र. चला या मैदानातील गट क्रमांक 16 लावून घ्यायचा आहे. चला गाडा मला गती घ्या. होता